श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सक्सेस समर्थ रिनाज यूट्यूब चॅनलवर. आज आपण माहिती बघणार आहोत ऐक्यमंत्राविषयी. ऐक्यमंत्र हा काय आहे, ऐक्यमंत्र कधी म्हणावा व कुठे म्हणावा याची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. बघा, ऐक्यमंत्र का म्हणायला हवा, कारण प्रत्येकाला असं वाटतं, स्त्री असो, घरातली कळती स्त्री असो किंवा पुरुष असो, प्रत्येकाला असं वाटतं आपल्या घरात भांडणं होऊ नयेत, किंवा म्हणजे आपल्या घरात भांडणं नाही झाले तर घरात किती सुखमय असं वातावरण होतं. पण काय आहे की घरातले जे मेंबर्स आहेत, आपण म्हणू किंवा आपले मुलं म्हणू, आपल्या नवऱ्याशी म्हणू, म्हणजे आपले विचार आचार जे आहेत ना ते जुळत नाही. आणि ते विचार आचार जर जुळले नाही तर घरात भांडणं होतात. आणि घरात जर भांडणं झाले तर सुख शांतता कुठून राहणार आहे. त्यामुळे घरात भांडणं नाही व्हायला पाहिजे, ह्यासाठी आपण ऐक्यमंत्र हा रोज म्हणायला हवा. म्हणायला फक्त 1 मिनटं लागतो किंवा ऐकायला देखील आपल्याला 1 मिनटं लागतो. ऐक्यमंत्र म्हणजे घरात एकोपा टिकण्यासाठी, आपले जे संबंध आहेत ते इतरांशी आपले संबंध चांगले होण्यासाठी आपण हा मंत्र म्हणू शकतो. आपले जे शेजारचे आहेत त्यांच्याशी देखील आपले संबंध पाहिजे तसे, म्हणजे आता बघा, एखाद्याशी चांगलं जुळतं पण एखाद्याशी जुळत नाही, एखाद्याशी मतभेदच आपले खूप होत राहतात. अशा वेळेस आपण जर ऐक्यमंत्र जर रोज नित्यनियमाने जर म्हटला तर आपल्या घरात भांडणंही होणार नाही. आपल्या शेजारचे जे शत्रू असतील त्यांच्यासोबत देखील म्हणजे मित्रत्व आपल्यात येते, किंवा म्हणजे शत्रू देखील मित्र होण्यास सुरुवात होते. म्हणून हा ऐक्यमंत्र आपण रोज म्हणायला हवा. सकाळीही म्हणा, सायंकाळीही म्हणा, बसून म्हणा, किंवा तुम्ही यूट्यूबवर म्हणजे लावून जरी दिला ना आणि तुम्ही घरातली कामं जरी करत राहिली तरी त्याचे जे स्पंदन आहे त्या हवेत हे होतं, आणि त्यामुळे मग घरात सुख शांतताही राहते. आता ऐक्यमंत्र हा मिळेल कुठं? बघा, यूट्यूबवर तुम्ही जीही गोष्ट सर्च करशाल ते तुम्हाला इझिली अवेलेबल होते. पण माझं असं म्हणणं आहे की यूट्यूबवर म्हणजे ऐका, तुम्ही यूट्यूबवर ऐकणं खूप चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही नवीन असाल, आता समर्थ जे सेवेकरी त्यांना माहिती की ऐक्यमंत्र असं काय, पण जे नॉर्मली जे समर्थ सेवेकरी आहेत त्यांना माहीत नाही की ऐक्यमंत्र हा काय. तुम्ही सरळ केंद्रात जा, केंद्रामधून नित्यसेवेचं हे पुस्तक घ्या. नित्यसेवेमध्ये आपला ऐक्यमंत्र तुम्हाला मिळून जाईल व रोज म्हणायला सुरुवात करा. खूप असे बरेचसे असे फायदे आहेत खरंच. म्हणून बघा, मी दोन्ही कोळी तुम्हाला म्हणून दाखवते. श्री स्वामी समर्थ. यम वैदिका मंत्र दृश्य पुराण इंद्र यम माता ऋष्वानुमा वेदांतिनो निर्वचनीयमेकं यम ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति. हा आहे ऐक्यमंत्र, जे मी अगदी शॉर्ट म्हटला, पूर्ण नाही म्हटला, कारण व्हिडिओ मोठा होईल म्हणून. प्लीज ऐक्यमंत्र म्हणा, याचे भरपूर असे फायदे आहेत. आणि बघा, आपण एक वेळा म्हणू, आपण असं म्हणजे म्हणतो ना की मी 3-4 दिवस केले, अनुभव नाही आला. बघा, तुम्ही कुठलीही म्हणजे उपाय करा किंवा सेवा करा, लगेच असा फरक नाही पडत. फरक पडायला निदान तुम्हाला 41 दिवस किंवा 41 की 3 महिने, म्हणजे अशी जर आपण सेवा केली त्याच वेळेस आपल्याला कुठल्याही सेवेचंही फळ मिळतं. म्हणून तुम्ही ऐक्यमंत्र म्हणा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.